नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपणाला धमाकेदार असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। तर आता एकीकडे आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की एका मोठ्या डीलरशिपसाठी आलेल्या क्लायंटला काव्याने बनवलेल्या भज्याची चव खूपच आवडते। त्यामुळे ते क्लायंट पार्थजवळ काव्याची कौतुक करतात। इतक्यात काव्या तेथे येते। तोच पार्थ काव्याला म्हणतो की काव्या, आज चवीच्या बाबतीत चक्क आईवर मात केली आहे तुम्ही। हे ऐकून मानिनीला मोठा धक्का बसतो। ती म्हणते, कोणी मात केली माझ्यावर? यावरती पार्थ काव्याकडे पाहतच राहतो। दुसरीकडे आनंद निवासच्या ॲनिव्हर्सरी दिवशी दिलेल्या काड्यांचे घर नंदिनी खूपच रागामध्ये रडत रडत रस्त्यावर फेकून देते। त्यावेळी जीवाला मोठा धक्काच बसतो। यावरती नंदिनी म्हणते, या तुटलेल्या घराकडे पाहून जीवा तुम्हाला एवढे दुःख होते, मग माझ्या तुटलेल्या घराचं काय? तर दुसरीकडे मानिनी काव्याला आपण सासू असल्याचा रोब दाखवत होती। पार्थने तिचा हात हातामध्ये धरला तो तिला आवडलेला नव्हता, तर या कारणावरून ती तिला घर सोडण्यासाठी भाग पाडत असते आणि काव्यासुद्धा रडत रडत आपली बॅग भरते। हे मानिनी अगदी निर्लज्जपणे पाहत असते। तर दुसरीकडे जीवा आणि नंदिनी यांच्यात दुःखाचा डोंगर कोसळणार की काय? नंदिनी आता जीवासोबत राहू इच्छित नाही। नंदिनी आणि जीवा यांच्यामध्ये फार मोठा दुरावा निर्माण होईल की काय, हे पाहणे खूपच रंजक ठरणार आहे।